नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, राहुल गांधी राजकारणामध्ये ना एक एक नवीन नवीन फंडे आणत आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. मध्ये त्यांनी असं एक विधान केलं की मिस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स वगैरे ज्या काही स्पर्धा होतात त्याच्यामध्ये पिछड़े वर्ग के लोग नहीं है उसमें, आदिवासी नहीं है वगैरे वगैरे त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं आणि त्याच्यावरती बरीच लोकांनी झोड उठवली की ह्या स्पर्धा काही सरकार घेत नाही, ह्या स्पर्धा एक काही प्रायव्हेट संस्था घेत असतात आणि त्याच्यामध्ये कुठली जात पात धर्म वगैरे पाहिला जात नाही. पण ते राहुल गांधी आहेत, ते नवीन नवीन गोष्टी शोधून काढत असतात. त्यांनी आता एक व्हेरी इंटरेस्टिंग म्हणावी अशी गोष्ट शोधून काढलेली आहे आणि असं होऊ शकतं की ह्या गोष्टीला धरून ते एक यात्रा काढतील. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 2 भारत जोडो यात्रा काढलेल्या, त्याच्यामध्ये एक भारत जोडो न्याय यात्रा पण होती. त्याच्यामुळे भारत जोडो यात्रेशी त्यांचं नाव आता बऱ्यापैकी जोडलं गेलेलं आहे. तर ह्या भारत जोडो यात्रेच्या जोडोच्या ऐवजी भारत डोजो यात्रा ते आता काढणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की डोजो म्हणजे काय. तर डोजो हे एक जसं आपण म्हणतो ना कराटे, कुंगफू अशा तऱ्हेचा एक खेळ आहे आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी यांना महारत हासिल झालेली आहे. म्हणजे मी हिंदीमध्ये मुद्दामून सांगतोय की त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि जेव्हा त्यांची भारत जोडो यात्रा सुरू होती तेव्हा असं म्हणतात की ठिकठिकाणीचे जे युवक होते, तरुण होते, त्यांच्याबरोबर त्यांनी ह्या संदर्भामध्ये अनेकदा संवाद साधलेला आहे. अनेकदा त्यांच्याशी ते हा जो काही खेळ आहेत ते खेळलेले आहेत किंवा त्यांना खेळायला उद्युक्त केलेलं आहे असं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. आणि हे राहुल गांधींनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की मी आता पुढची यात्रा जी काढणार ती भारत डोजो यात्रा असेल. भारत जोडो नाही, भारत डोजो यात्रा. चांगलं आहे. तर ह्या यात्रेमध्ये ते काय करणार आहे तर ठिकठिकाणचे जे तरुण म्हणजे त्यांच्या वाटेवरती यात्रेच्या ठिकठिकाणी जे तरुण जी मंडळी आहेत त्यांना बरोबर घेऊन हा जो काही प्रकार आहे डोजो किंवा ज्याला आपण कुंगफू किंवा कराटे संदर्भातलं जे काही हा जो खेळ आहे तो त्या तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावा, त्यांचं शारीरिक आरोग्य सुदृढ राहावं याच्याकरता आपण हे प्रयत्न करतो आहोत असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. आणि काँग्रेससुद्धा या यात्रेवरनं खूप उत्साही वातावरण आहे काँग्रेसमध्ये. कारण काँग्रेसला असं वाटतं की या निमित्ताने राहुल गांधी आणि तरुणांचं कुठेतरी एक नातं निर्माण होऊ शकतं. राजकीय नेत्यांनी असे प्रयत्न करायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की भारतात अनेक राम मंदिराकरता अडवाणींनी काढलेल्या यात्रेपासून अनेक यात्रा निघालेल्या आहेत. राहुल गांधींचं नावही त्याच्याकरता जोडलं गेलेलं आहे भारत जोडो म्हणून. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की आत्ता तरी कुठली मोठी निवडणूक वगैरे राज्यातल्या असतील पण बाकी देशपातळीवरची जी लोकसभा निवडणूक आहे ती ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा राहुल गांधींना कितपत फायदा होईल हा एक प्रश्न, किंवा त्यांनी मागे ज्या काही यात्रा काढलेल्या त्याचा त्यांना किती फायदा झाला हाही एक संशोधनाचा विषय आहे. कारण शेवटी असं आहे की राजकीय पक्ष ज्या निवडणुका लढवत असतात तर त्या निवडणुकीचं राजकारण हे वेगळं असतं. बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग अनेक तुमचे सहकारी पक्ष, त्या वेळेची राजकीय परिस्थिती वगैरे अनेक गोष्टीवरती ह्या निवडणुका अवलंबून असतात. त्याच्यामुळे आत्ता ही यात्रा तरुणांना आकर्षित करण्याकरता ते का काढत आहेत हे समजण्याच्या पलीकडचं आहे. पण एक प्रयत्न असू शकतो त्यांचा लॉंग टर्मचा की आपल्याला तरुणांबरोबर जोडून घ्यायचा आहे. आता मित्रांनो ही यात्रा राहुल गांधी काढणार म्हटल्यानंतर त्यांचे जे विरोधक आहेत भाजप वगैरे त्यांच्या पोटात गोळा आलाय का? लगेच काही गोळा आलाय असं आपण म्हणू नाही शकणार. पण निश्चित त्यांनाही हे
स्पष्ट होत नाही की ही काय यात्रा असणार आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती अजून फारशा राजकीय प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत. एक प्रतिक्रिया मात्र आलेली आहे आणि जबरदस्त आलेली आहे, ती म्हणजे मायावती यांची. मायावतींनी असं म्हटलेलं आहे, की राहुल गांधी ही जी काही डोजो यात्रा वगैरे काढत आहे, त्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे आणि त्यांनी असं म्हटलं ही सगळी श्रीमंत लोकांची थेरं आहेत. ह्यांनी जो गरीब तरुण आहे, त्याला याचा काहीही फायदा होणार नाही, असं एक मत त्यांनी किंवा टोमणा मायावती बहिणजींनी मारलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही डोजो यात्रा निघेल न निघेल, त्याने काँग्रेसच्या प्रकृतीमध्ये किती फरक पडेल हेही पाहावं लागेल. पण एवढं निश्चित की त्यानिमित्ताने परत एकदा राहुल गांधी चर्चेत येतील. ते यात्रेमध्ये अनेक गमती-जमती करत असतात. गमती-जमती म्हणजे सिरियसली करत असतात ते. आणि तसा त्यांचा स्वभाव तुम्ही पाहिलात तर ते राजकारण सध्या 24/7 करत आहेत निश्चितपणे. पण फार सिरियसली करावं किंवा त्याच्यामधनं फार काही ज्याला आपण म्हणतो ना की राजकारण आहे की राजकारण करावं असं त्यांचा मुळामध्ये त्यांचा तो पिंड नाही आहे. ते थोडं लाईटली घेत असतात. चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाची एक प्रकृती असते. पण एवढं निश्चित मित्रांनो की जर हा खरोखरीच मनापासून केलेला जर प्रयत्न असेल राहुल गांधींचा तरुणांशी संवाद साधण्याचा, तर त्याचा फायदा त्यांना भविष्यात मिळू शकतो. आणि परत मी सांगतो की राहुल गांधी हे राजकारणामध्ये निरनिराळे जे फंडे आणत आहेत ते पाहण्यासारखे आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही डोजो यात्रा झाल्यानंतर सुद्धा ते अजून काहीतरी नवीन आणतील, जे राजकारणाकरता नवीन असेल, भारतीय राजकारणाकरता नवीन असेल. पण राहुल गांधी मात्र ते पुढेही आणत राहतील असं समजायला वाव आहे. बघूया मित्रांनो, ह्या यात्रेचं काय होतं ते लवकरच कळेल. आपण बोलूच त्याच्यावरती. तुर्तास इथेच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.